महात्मा ज्योतिबा फुले. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले. ह्या एका अभंगातून संपूर्ण समाजाला विद्या अर्थात शिक्षणाचं महत्त्व पटवून देणारे थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. 11 एप्रिल 1827 रोजी जन्मलेल्या या महात्म्याची आत्ता द्विशताब्दी जयंती सुरू होते 11 एप्रिल रोजीच. आणि या निमित्तानं आपण आपलाच डिजिटल न्यूज चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभरामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या किंवा आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचं त्यांच्याविषयी मत जे काय आहे किंवा एकंदरीतच महात्मा फुलेंचं व्यक्तिमत्व त्यांच्या शब्दातून आपण समाजासमोर ठेवणार. आपल्यासोबत आहेत या संपूर्ण मालिकेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे मॅडम. मॅडम, खूप खूप स्वागत आपलं आमच्या न्यूज चॅनलमध्ये. एक पहिलाच प्रश्न विचारावा असं वाटतो मॅडम, ज्योतिबांनी खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची कवाडं खुली करून दिली आणि आपण म्हणूया की त्या पायवाटेवरील वाटसरू म्हणून आपण सुद्धा आता IAS झालेला आहात. आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल काय सांगाल? आता आपण सुरुवात करत आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी आपण बोलणार आहोत. खरं तर ते असल्यामुळं ते होते, त्यामुळं आम्ही ते आहोत हे एका वाक्यातच आहे, म्हणजे ह्याच्यातच सगळं आहे. आणि 200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये म्हणजे आजही काही गोष्टी बोलल्या जात नाहीत, त्या गोष्टींबद्दल ते बोलले, त्या गोष्टींबद्दल त्यांनी योग्य त्या दिशेने पावलं उचलली. त्यामुळे कुठेतरी समाजात महिलांना पुढे येण्यासाठी संधी मिळत गेली आणि आज आपण बघतो की बऱ्याच क्षेत्रात त्या कार्यरत झाल्या. माझ्या वैयक्तिक जीवनाबरोबर ते कनेक्ट करायचं असेल तर तसे विचार पुढच्या पिढ्यांपर्यंत आले. मुलीला शिकवणं, मुलीला सन्मानाचं आदराचं स्थान देणं, तिला योग्य त्या संधी मिळवून देणं, ह्या गोष्टींचे संस्कार त्यांच्यामुळे कदाचित म्हणजे त्यांच्यामुळेच झाले आणि ते माझ्या आधीच्या पिढ्यांमध्ये झाले. म्हणजे माझ्या कौटुंबिक वारसामध्ये असतील किंवा मी ज्या कुटुंबात गेले तिथेही ते शैक्षणिक संस्कार होते. त्यामुळे त्या पद्धतीने मला ती वागणूक कायम मिळत गेली की माझ्याकडेही तितक्याच समानतेने बघितलं गेलं कुटुंबामध्ये, तितकेच समान संधी मला मिळत गेल्या. त्यामुळं मी इथंपर्यंत पोहोचू शकले असं नक्कीच म्हणावं लागेल. त्यामुळं खूप मोठा हात ज्योतिबा फुले यांचा माझ्या आयुष्यात आहे असं मी नक्की नमूद करेन. मॅडम, आता असं सांगितलं की आपण ज्योतिबांचे विचार किंवा त्यांच्या विचारांचा वारसा जो आहे तो पिढ्यानपिढ्या असा झिरपत गेलेला आहे, तो संपूर्ण पिढ्यांच्या जीन्समध्ये उतरलेला आहे. आपल्या म्हणजे महाराष्ट्रात विचार केला तर महिला शिक्षणाची किंवा स्त्री शिक्षणाची कवाडं खुली करतानाच अर्थातच प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपण म्हणूया की ज्योतिबा आता होऊन गेले, ते होते म्हणून आपण आहोत. आपण जसं म्हटलं तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या तरी टप्प्यावरती एक ज्योतिबा, एक महात्मा गांधी, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील म्हणा, शहीद भगतसिंग असतील म्हणा, हे थोर महापुरुष येऊन गेलेले असतातच. आपल्या जीवनाविषयी ह्या ज्योतिबा कोण असेल, काय सांगाल? मी तर हेच सांगेन की माझ्या आयुष्याला थोडीशी भाग्यवानच समजेन. कारण मला आता तुम्ही जर जो प्रश्न विचारला त्या अनुषंगाने म्हणाल तर ज्योतिबांचे विचार आणि हे घेतलेले ज्या पिढ्या पुढे आल्या त्या अशा पिढ्यांच्यामध्ये मी वाढले, अशा पिढ्यांच्या आशय संस्कार असलेल्या कुटुंबांमध्ये मी वावरले, माहेर असेल किंवा सासर असेल. त्यामुळं एक पुरोगामी विचार असतील, मग ते माझ्या वडिलांचे असतील, माझ्या भावांचे असतील, माझ्या सासरी असतील, माझ्या पतींचे असतील किंवा संबंधित जे काही माझे पुरुष नातेवाईक ते विचार घेऊन बघत होते. त्यामुळं मला कायम तो एक म्हणतो ना आपण चांगली इकोसिस्टीम भेटणं, ह्या गोष्टी झाल्या. त्यामुळं विचारांच्या स्वरूपात ते सदैव आसपास होते. कौटुंबिक जीवन असेल किंवा सामाजिक जीवनात पण किंवा नंतर व्यावसायिक टप्प्यावरती देखील व्यावसायिक जीवन जर माझं बघितलं तर त्याच्यात पण मी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आले आणि तिथे देखील मला कायम सपोर्ट करणारे, माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवणारे, असे चांगले पुरोगामी विचार असणारे पुरुष सहकारी मला कायम भेटत गेले. त्यामुळे मी असं म्हणेल की असं कुठल्याही प्रत्येक व्यक्तीमध्ये ते विचार मला दिसले कायम. आणि महिला तर आपल्याला माहितीच आहे, महिला वर्ग म्हणून आम्ही कायम त्यांचे असे ऋणी असणारच आहोत. मॅडम, काय सांगाल आत्ताच्या घडीत बघितलं तर म्हणजे आत्ताच्या म्हणजे युगातसुद्धा 21व्या शतकाला आपण वाटचाल करतोय, आत्ताच्या घडीला सुद्धा समाजाला ज्योतिबांची गरज आहे, काय सांगाल? नक्कीच. आपण जर त्यांचा जर इतिहास बघितला महात्मा ज्योतिबा फुले यांचा, तर त्यांनी अशा गोष्टी ज्या गोष्टी आजही आपण बोलू शकत नाहीत अशा गोष्टींबाबत त्यांनी काम केलं. मग स्त्री शिक्षण हा तर खूप मोठी चळवळ उभी केली, ज्या काळात तिथं बोललं देखील जात नव्हतं, ती चळवळ उभी केली. आजही
आज सगळ्या महिला स्वतःच्या पायावर उभं राहू शकतात किंवा तितक्या ताकदीने शिक्षण घेऊ शकतात ही तर गोष्ट आहे. परंतु काही गोष्टी अशा आहेत की ते त्या काळात बोलत होते. म्हणजे त्यांनी जे बालहत्या प्रतिबंधक गृह उभारलं होतं त्या गोष्टींबद्दल आजही आपण नाही बोलू शकत. म्हणजे आपली साधारण म्हणून आहे, परंतु मानसिक प्रवृत्ती आपली तशी कोत्या मनाची आपण असू कदाचित, त्यामुळे आपल्याला ते बऱ्याच समाजाला आपल्याला पटत नाहीत काही गोष्टी, परंतु त्या गोष्टी त्यांनी केल्या. त्याच्यामध्ये एक होतं की महिला आहे, ती व्यक्ती आहे, तिच्याकडे व्यक्ती म्हणून बघितलं गेलं आणि तिच्यावरती काहीतरी तिच्या बाबतीत काही अन्याय झाला म्हणून तिला अन्याय झाला असेल तर म्हणून तिला दोषीच्या पिंजऱ्यात उभं न करता तिला पुढे जाण्याची संधी, त्याच्यातून तिला बाहेर कसं पडता येईल किंवा सुधारण्याची संधी कशी मिळेल याच्यासाठी त्यांनी विचार केला. म्हणजे ज्या मानवी हक्क ज्या आपण गोष्टी बोलतो ह्या तर आत्ता आल्या, 1990s नंतर वगैरे ह्या गोष्टी सुरू झाल्या की मानवी हक्क वगैरे काय, प्रत्येक मानवाला हक्क आहे वगैरे, परंतु त्या गोष्टी त्यांनी 150-200 वर्षापूर्वी बोलल्या आणि ते त्यांनी करून दाखवलं. समाजाच्या सगळ्या हेटाळणी घेऊन समाजातनं किती त्यांना टीका वगैरे त्यावेळेस सहन करावी लागली असेल याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही. परंतु मी सांगितलेलं एकच उदाहरण आहे, परंतु असं वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम करत गेले. त्यामुळं आज देखील असं आहे की समाज जसा बदलत जातो तसं समाजामध्ये वंचित राहणारे घटकांचं स्वरूप देखील बदलू शकतं. कधी काळी ते कास्टच्या स्वरूपात असेल, कधी धर्माच्या काळात असेल, कधी पुरुष स्त्री असेल, परंतु प्रत्येक टप्प्यात वंचित होणारं समाजाचं स्वरूप बदलत जातं. त्यामुळं त्या जो काही घटक वंचित राहत असेल त्याला पुढे आणणे, त्याला व्यक्ती म्हणून बघणे आणि त्याला समान विकासाच्या आणि त्याच्या समाधानाच्या संधी मिळत राहणे, हे जे त्यांचं त्या काळातलं व्हिजन होतं ते आजही तसंच लागू पडतं. मॅडम, ह्याच अनुषंगाने एक प्रश्न विचारावा असं वाटतो की बघितलं तर ज्योतिबांनी खऱ्या अर्थानं स्त्रियांना शिक्षणाची कवाडं खुली करून दिली. त्यांनी सुरुवातीलाच म्हटलं होतं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली. मती आणि नीती हे दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक बुद्धी तुमची त्याच्यातून दर्शवते, याच्यातून दुसऱ्यातून नीती म्हणून तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, माणुसकी धर्म तुम्ही कसं जपता हे खरं म्हणजे शिकते. आत्ता बघितलं तर शिक्षणाची कवाडं सगळ्यांनाच खुली आहेत. अगदी शिक्षणाचा राईट टू एज्युकेशनपासून बघितलं आपण, महिलांना मोठमोठ्या संधी मिळाल्या आहेत. अगदी शिक्षणाच्या बाबतीत बघितलं तर पुरुषांपेक्षा सुद्धा महिला पुढे गेल्या आहेत. परंतु पुरुष किंवा महिला असा सवाल नाही आहे. तर शिक्षणानंतर विवेकी समाज घडावा हा खरं म्हणजे उद्देश होता ज्योतिबांचा. महिलांच्या बाबतीत किंवा पुरुषांच्या बाबतीत आत्ताच्या घडीला मती आणि नीती ह्या दोन मुद्द्यांवरती काय सांगाल? ही दोन तत्व महात्मा फुलेंची अवलंबणं आत्ता किती आवश्यक आहे आत्ताच्या खडगरीला? नक्कीच. मी जसं मगाशी म्हटलं की समाज बदलत राहतो, त्याचे प्रश्नही बदलत राहतात, पण प्रत्येक वेळेस जागृत काय राहत असेल तर माणसाची सद्सद विवेक बुद्धी आणि ती जागीच राहिली पाहिजे. आपण म्हणतो की पुस्तकी शिक्षण आणि तुम्हाला तितकं शहाणपण येतच असं नाही, तर त्या गोष्टींच्या बाबतीत जे आपले संस्कार आहेत, आपले मूल्यसंस्कार असतील ते फार महत्त्वाचे ठरतात. त्यामुळं तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला वाचायचा अधिकार मिळतो त्यावेळेस तुम्ही वाचलेलं योग्य आहे की नाही आणि ते खरं आहे की नाही हे सुद्धा माहीत करून घ्यायची तुमची जिज्ञासा किंवा तेवढी तुमची ताकद असली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की नुसतं वाचतोय, म्हणजे साधं उदाहरण झालं तर समाज माध्यमं, म्हणजे तुमच्यासमोर येतं आहे, तुम्हाला वाचायला येतं आहे कारण तुम्ही सुशिक्षित आहात, परंतु ते खरं आहे खोटं आहे हे जाणून घेण्याची तुमची इच्छा असली पाहिजे आणि ते जे होत आहे ते बरोबर आहे की नाही हे तुम्हाला आतून ती विचार करण्याची प्रक्रिया तुमच्यामध्ये झाली पाहिजे, तर तुम्ही ते सुजाण नागरिक बनू शकता. म्हणजे जे मती आणि नीती तुम्ही म्हणता तर तेच आहे की ती बुद्धी तुमची तिथं वापरली गेली पाहिजे की जे समोर येते ते सत्यच आहे का नाही हे पडताळण्यासाठी तुमची बुद्धी जागृत असली पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला आचरणात आणण्यासाठी समजा दुसरं कोणी फोर्स करत असेल परंतु ते योग्य नसेल तर त्या ठिकाणी तुमचा नीतिगुण कामाला येतो असं मला वाटतं. मग तुम्ही जसे सदाचरणी असाल तशी नीतिमत्ता तुमच्यात असेल तर तुम्ही कायम चांगल्याच गोष्टी करणार असं मला वाटतं. मॅडम, बघितलं आपण तर 11 एप्रिल 1827चा जन्म आणि 1 जानेवारी 1848 रोजी भिडे वाडा येथली पहिली शाळा. अगदी 21 वर्षामध्ये आता बघितलं तर मुलांचं शिक्षण चालू असतं खरं म्हणजे. त्यावेळी एवढं मोठं समाज सुधारणेचं पाऊल फुले दाम्पत्यांना उघडलं होतं. ते पाऊल उचललं नसतं किंवा तेव्हा जर ज्योतिबा नसते तर आज काय, म्हणजे ही कल्पना तरी करवते का? नक्कीच नाही करत. म्हणजे कल्पना करण्यापेक्षा म्हणजे असं वाटतं की आपण काय करत असतो, म्हणजे मी स्वतःलाच पण विचार करते की मी कुठे असते आता म्हणजे मी कदाचित घरात बसलेले असते असंही असू शकतं. तर नक्कीच कल्पना नाही करवत. आणि म्हणजे मी कायम हेच म्हणते की आपण खूप सुदैवी आहोत की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपण जन्माला आलो. पुरोगामी विचार फक्त राज्यालाच नव्हे तर पूर्ण देशाला देणारी आपली माती आहे. त्यामुळं आणि खूप जर आपण समाज सुधारणेचा इतिहास बघितला तर सगळ्यात जास्त समाज सुधारक हे आपल्या मातीतून घडून गेले आणि इतके प्रोग्रेसिव्ह विचार देऊन गेले.
त्यामुळे ही खूप मोठी देणगी आहे आपल्याला. हे पुढच्या पिढ्यांपर्यंत गेलं पाहिजे. त्यांना माहीत असलं पाहिजे की आपल्या आधीच्या पिढ्यांनी किती खस्ता काढल्या आणि असे महापुरुष जन्माला आले. त्यांनी खूप साऱ्या संस्काराची शिदोरी सोडली, खूप सारे विचार त्यांनी दिले, खूप सारे त्यांच्या आचरणातून गोष्टी घडल्या. त्यामुळं खूप साऱ्या पिढ्या घडल्या, खूप लोकांना न्याय मिळाला. म्हणजे मी जे आज करते तर मला न्याय मिळाला आहे म्हणून मी एक गोष्टी करू शकते, मला समान संधी मिळाली आहे. तर ती न्यायाची संकल्पना जी आहे ती त्यांच्या पद्धतीने त्यांनी राबवली आणि त्याच्यामुळे समाजाचा खूप मोठा फायदा झाला आणि एक चांगला समाज, स्थिर समाज व्हायला नक्कीच मदत झाली. त्यामुळे ह्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पण जाणं आवश्यक आहे असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न मॅडम. लोकशाहीतला बघितलं तर एक प्रमुख स्तंभ म्हटलं जातं प्रशासन, आणि या प्रशासन व्यवस्थेतील IAS ऑफिसर म्हणजे तुम्ही पॉलिसी मेकर असता. खरं म्हणजे देशभरातल्या जनतेसाठी ज्या काय पॉलिसीज असतील, जनताभिमुख जो काय कारभार करायचा असतो शासनाला, त्याचं एक प्रशासन जे काय ठरवते असते, एक ब्लूप्रिंट जी आपण म्हणूया, तर मुख्य घटक म्हणून IAS ऑफिसर तुम्ही काम करत असताना आत्ताच्या महिलांना आणि खास करून युवाईला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीच्या सुरुवातीलाच आपण काय संदेश द्याल किंवा काय आवाहन कराल? नाही, नक्कीच मी जसं म्हटलं की त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे त्या गोष्टींची माहिती पुढच्या पिढ्यांना असलीच पाहिजे. रादर आत्ताच्याही पिढ्या आपण म्हणतो की आपण लक्षात नाही ठेवत त्या गोष्टी, की आपण एकदा शाळेत शिकलेलो असतो त्यांचा इतिहास, परंतु त्यांचे जे विचार आहेत त्याचं आपण नियमित जीवनातसुद्धा त्याचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्यामागे एक चांगलं इंटेन्शन असेल तर त्या गोष्टी चांगल्या पद्धतीने होतात. त्यांनी त्या काळात ते केलं, म्हणजे इतका समाजाचा विरोध असताना किंवा ती प्रतिकूल परिस्थिती असताना पण त्यांनी ते केलं. म्हणजे जनरली आपण 100 लोक जे करत असेल त्याच्या विरोधात जायचं आपलं धाडस नाही होत. जनरली चाललंय ना तसंच आपणही जायचं, परंतु त्यांचं तसं नव्हतं. ते प्रवाहाच्या विरोधात जाऊन त्यांनी गोष्टी केल्या, परंतु त्यामागचं इंटेन्शन चांगलं होतं आणि तो हेतू चांगला होता. खूप व्याप्ती होती त्याची, सगळ्यांचं कल्याण होणारं, सर्वांना न्याय मिळणारं असं ते हेतू होतं. मग ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. हे शिकण्यासारखे त्यांच्याकडून की तुम्ही एरवीसुद्धा तुम्ही कुठलीही छोटी गोष्ट घरातली असो, बाहेरची असो, दारातली असो, ती गोष्ट करताना जर त्याचं इंटेन्शन चांगलं असेल आणि त्याच्याने कल्याणच होणार असेल किंवा एखादी चांगली सत्कृती त्याच्यातून होणार असेल तर ते घेण्यासारखं आहे आजच्या सगळ्याच लोकांनी असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम आपल्याशी बोलल्याबद्दल. तर ह्या होत्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे मॅडम यांनी सांगितलं की ज्योतिबा म्हणजे काय हे आजच्या पिढीनं खऱ्या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे. समजून घेऊन ते उमजणंसुद्धा त्यांना गरजेचं आहे आणि ते उमजल्यानंतर त्यांच्या आचरणामध्ये, वर्तनामध्ये ज्योतिबा पदोपदी दिसणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधू न्यूज, सिंधुदुर्ग. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.